अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या आता आपण पाहूया। वादळी वाऱ्यामुळे संगमनेरच्या पाबळ पठारामध्ये 10 ते 15 घरं जमीनदोस्त झालेली आहेत। अनेकांचे संसार उघड्यावर आले। यात कोणतीही जीवितहानी जरी झालेली नसली तरी ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। जीव मुठीत घेऊन आदिवासी बांधवांनी आता मोकळ्या जागेमध्ये आश्रय घेतलाय। सगळं धान्य दुंड सगळं भिजून गेलेले, कपडे राहिलेली नाही। स्त्रिया सगळ्या इथं होत्या, त्यांचा आक्रोश ऐकू आला। आमचा कोणी वाली नाही, आम्ही घर उभी करायची कशी, शासन याच्याकडे लक्ष देत नाही। त्याशिवाय हे आम्ही ज्या रस्त्याने त्यांचा डोंगर रस्ता चढून आलो तिथं माणसाला चालता येत नाही, अशी भयान परिस्थिती आहे। एखादा माणूस या वादळामध्ये जर जखमी झाला असता तर त्याला ॲम्ब्युलन्स इथपर्यंत येऊ शकत नाही। अहो आमच्या असे ना परिस्थिती असे चक्रीवादळ झालं ना, तर मग आम्ही काय केलं की बुवा चक्रीवादळ झालं पण या पावसात पुढे थांबायचं बुवा, असं करून करून ही आमची अख्खी घरं उद्ध्वस्त झाली। आम्हाला असं अंदाज नव्हतं का एवढं होईल मग, पण असं झालं की आमच्या अख्खी घरं उद्ध्वस्त करून टाकली। तर आता आम्हाला आता काय परिस्थिती? आता अशी परिस्थिती आहे का आम्हाला खायचं बघायचं का राहायचं बघायचं का ते मुलाचं बघायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।